एक महत्त्वाची सूचना. आत्ता आपण पाहणार असणाऱ्या चित्रफितीत दाखवलेल्या स्लाइड्समधील मजकूर आपण आपल्या वहीत उतरवून घ्यावा. म्हणजे आपल्याकडे या विषयाची एक छोटी पण उपयुक्त नोट्स तयार होईल. त्यावरून आपण कधीही या विषयाचा अभ्यास करू शकतात. आणि हो, आपल्याला काही शंका असल्यास या पाठाच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी आपल्या शंकांचे नक्की निरसन करण्याचा प्रयत्न करेन. तसेच हा पाठ लक्षपूर्वक ऐका, समजून घ्या आणि पाठाच्या शेवटी मी आपल्याला परीक्षेच्या वेळी हा विभाग कसा सोडवायचा याची सोपी पद्धत देखील सांगणार आहे. तेव्हा चित्रफीत पूर्ण पहा व आवडल्यास लाईक करण्यास विसरू नका. तसेच आपले सर्वांचे मनीष वैद्य हे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना देखील सबस्क्राईब करण्यास सांगा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्याकरण या विभागातील प्रयोग हा उपप्रकार अभ्यासणार आहोत. व्याकरणाचा अभ्यास अनेक अंगांनी करावा लागतो. भौतिकशास्त्र सांगते की पदार्थाचा सर्वात छोटा कण म्हणजे अणू. 2 किंवा अधिक अणू एकत्र येऊन रेणूंची रचना होते. अनेक अणू रेणू एकत्र येऊन पदार्थ बनतो. मराठी या विषयाच्या व्याकरणाची रचना अगदी याच पद्धतीची आहे. भाषेत सर्वात लहान असते ते अक्षर. अनेक अक्षरसमूह एकत्र येऊन शब्द बनतात आणि शब्दांच्या समूहाला वाक्य, वाक्यांचा समूह परिच्छेद आणि असेच पुढे. आता वाक्य म्हणजे केवळ शब्दांचा समूह नसून अर्थपूर्ण अशी ती रचना आहे. अक्षरांना स्वतःचा असा काही फारसा अर्थ असत नाही, परंतु अक्षरांचा अर्थपूर्ण समूह तयार होतो तेव्हा त्याला शब्द म्हणता येते. उदाहरणार्थ, जीवन या शब्दात जी, व आणि न असे 3 अक्षरे आहेत व त्यांना जगणे किंवा पाणी असा एक विशिष्ट अर्थ आहे. मात्र याच 3 अक्षरांचा समूह न, व, जी असा केला तर त्या समूहास कोणताच अर्थ प्राप्त होत नाही. त्याचप्रमाणे अशा अर्थपूर्ण शब्दांचा समूह एकत्र येऊन वाक्य बनतात. येथे वाक्याला शब्दांच्या एकमेकांशी असलेल्या संबंधांमधून अर्थ प्राप्त होतो. शब्दाच्या एकूण 8 जाती आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या जातींना सव्यय असे म्हटले जाते. तर क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी व केवल प्रयोगी या जातींना अव्यय म्हटले जाते. या सर्वांचा आपण या अगोदरच्या इयत्तांमध्ये अभ्यास केला आहेच. आज आपण वाक्य आणि वाक्यातील प्रयोग बघणार आहोत. आता पुढील वाक्य पहा. मनोज सरबत आवडीने पितो. या वाक्यात मनोजकडून सरबत पिण्याची क्रिया घडित आहे, म्हणून येथे मनोज हा कर्ता आहे. जो क्रिया करतो त्याला कर्ता असे म्हणतात. मनोज या कर्त्याकडून पिण्याची क्रिया घडत आहे हे आपणास दिसून येते. म्हणजेच पिणे हे या वाक्यातील क्रियापद आहे. वाक्यातील क्रिया दर्शविणाऱ्या शब्दास क्रियापद असे म्हणतात. आता मनोज हा कर्ता पिण्याची क्रिया करीत आहे, पण तो काय पितो आहे तर मनोज हा कर्ता सरबत पिण्याची क्रिया करीत आहे हे आपणास दिसते. म्हणजेच सरबतावर पिले जाण्याची क्रिया मनोजकडून घडत आहे, म्हणून सरबत हे या वाक्यातील कर्म आहे. थोडक्यात ज्याच्यावर क्रिया घडते त्याला कर्म असे म्हणतात. यावरून आपणास असे म्हणता येईल की जो क्रिया करतो त्याला कर्ता असे म्हणतात, ज्याच्यावर क्रिया घडते त्याला कर्म असे म्हणतात आणि घडलेल्या क्रियेला क्रियापद असे म्हणतात. कर्ता, कर्म आणि क्रियापद यांचा एकमेकांशी येणाऱ्या संबंधातून अर्थपूर्ण वाक्य तयार होते. परंतु कर्ता किंवा कर्म यांचे लिंग, वचन व पुरुष यांचे स्वरूप बदलले की त्याचा परिणाम क्रियापदाच्या रूपावर बहुधा होत असतो. हे आपण एक उदाहरण घेऊन समजून घेऊया. समीर गावाला गेला. या वाक्यात समीर हा कर्ता आहे, गाव हे कर्म आहे व जाणे हे क्रियापद आहे. आता आपण कर्त्याचे लिंग व वचन बदलले तर त्याचा क्रियापदावर कसा परिणाम होईल ते पाहूया. 1. मधुरा गावाला गेली. येथे कर्त्याचे लिंग आपण बदलले आहे. 2. मुले गावाला गेली. येथे आपण कर्त्याचे वचन बदलले आहे.
3. ते गावाला गेले. येथे आपण कर्त्याचे पुरुष बदल केलेला आहे. ज्याप्रमाणे कर्त्याचे लिंग, वचन व पुरुष हे रूप बदलले तर क्रियापदाचेच रूप बदलते, त्याचप्रमाणे कर्माचे लिंग, वचन बदलले तर क्रियापदाचे रूप कसे बदलू शकते ते आता आपण पाहूया. यासाठी आपण अजून एक उदाहरण पाहूया. रामानुजनने पुस्तक विकत घेतले. या वाक्यात रामानुजन हा कर्ता, पुस्तक हे कर्म व विकत घेणे हे क्रियापद आहे. हे आपल्या लक्षात आले असेलच. आता आपण कर्माचे वचन बदलून पाहू. रामानुजनने पुस्तके विकत घेतली. येथे कर्माचे वचन बदलले तर क्रियापदावर कसा फरक पडतो ते आपण पाहिले. आता आपण कर्माचे लिंग बदलून पाहू. रामानुजनने बाहुल्या विकत घेतल्या. येथे देखील आपल्याला क्रियापदाचे रूप बदललेले आढळून येते. यावरून आपणास असे म्हणता येईल की वाक्यातील कर्ता व कर्म यांचे लिंग, वचन वा पुरुष यांचा वाक्यातील क्रियापदाशी जो संबंध असतो त्यालाच प्रयोग असे म्हणतात. म्हणजेच आपणास प्रयोग याची व्याख्या अशी करता येईल की वाक्यात क्रियापदाचा कर्त्याशी व कर्माशी, लिंग, वचन, पुरुष या बाबतीत जो संबंध असतो त्या संबंधाला प्रयोग असे म्हणतात. मराठीत प्रयोगाचे 3 प्रकार पडतात. 1. कर्तरी प्रयोग, 2. कर्मणी प्रयोग व 3. भावे प्रयोग. चला तर मग या 3ही प्रकारांची आपण विस्ताराने माहिती करून घेऊया. 1. कर्तरी प्रयोग. जेव्हा वाक्यातील क्रियापद हे कर्त्याचे लिंग, वचन व पुरुष याप्रमाणे बदलते तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग असे म्हणतात. उदाहरणार्थ, सकाळी तो सरावासाठी मैदानात गेला. या उदाहरणात तो हा कर्ता आहे, मैदान हे कर्म आहे आणि गेला किंवा जाणे हे क्रियापद आहे. हे आपल्याला लक्षात आले असेलच. येथे तो ऐवजी ती अथवा ते हे कर्म वापरले तर वाक्याच्या क्रियापदाचे रूप बदलेल. ते असे: सकाळी ती सरावासाठी मैदानात गेली किंवा सकाळी ते सरावासाठी मैदानात गेले. मात्र कर्माचे लिंग, वचन आदी बदलले तर क्रियापदावर काहीही परिणाम होत नाही हे देखील आपणास दिसून येईल. वर सांगितलेल्या उदाहरणावरून आपल्याला कर्तरी प्रयोगाची काही वैशिष्ट्ये लक्षात आली असतील. ती अशा प्रकारे: 1. कर्ता हा प्रथमा विभक्तीत असतो. 2. कर्म प्रथमा अथवा द्वितीय विभक्तीत असते. आणि 3. क्रियापद कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुष यांनुसार बदलते. 2. कर्मणी प्रयोग. जेव्हा वाक्यातील क्रियापद हे कर्माच्या लिंग व वचनाप्रमाणे बदलते तेव्हा कर्मणी प्रयोग होतो. कर्तरी प्रयोगात क्रियापद हे कर्त्याप्रमाणे बदलते हे आपण पाहिले. मात्र कर्मणी प्रयोगात कर्त्याप्रमाणे नव्हे तर कर्माप्रमाणे बदल होतो हे लक्षात घेतले तर कर्तरी व कर्मणी प्रयोग ओळखणे सोपे जाते. उदाहरणार्थ, भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धा जिंकली. या उदाहरणात भारतीय संघ हा कर्ता आहे, जिंकणे हे क्रियापद आहे, तर विश्वचषक स्पर्धा हे कर्म आहे. कर्मात लिंग व वचन यात बदल केला तर क्रियापदावर त्याचा कसा परिणाम होतो ते आता बघूया. भारतीय संघाने 2 विश्वचषक स्पर्धा जिंकल्या. येथे आपण कर्माच्या वचनात बदल केला आहे. भारतीय संघाने विश्वचषक सामना जिंकला. येथे आपण कर्माचे लिंग बदलले आहे. आपणास लक्षात येईल की कर्माच्या रूपानुसार क्रियापदाचे रूप बदलते, मात्र कर्त्याच्या रूपात बदल केला तर मात्र क्रियापदाच्या रूपावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. वरील उदाहरणांवरून कर्मणी प्रयोगाची काही वैशिष्ट्ये आपल्या लक्षात आलेली असतीलच. ती वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे: 1.
कर्ता हा सामान्यतः तृतीया विभक्तीत असतो. 2 कर्म हे नेहमी प्रथमा विभक्तीत असते. आणि 3 क्रियापद हे कर्माच्या लिंग व वचनानुसार बदलत असते. 3 भावे प्रयोग. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग अथवा वचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी व एकवचनी असून स्वतंत्र असते, तेव्हा त्यास भावे प्रयोग असे म्हणतात. कर्तरी प्रयोगात क्रियापद हे कर्त्याच्या रूपाप्रमाणे तर कर्मणी प्रयोगात कर्माच्या रूपानुसार बदलते हे आपण पाहिले. मात्र भावे प्रयोगात कर्ता व कर्म यांचे लिंग, वचन अथवा पुरुष बदलले तरी क्रियापदावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. उदाहरणार्थ, मावळ्यांनी शत्रूस युद्धभूमीवर घेरले. या उदाहरणात मावळा हा कर्ता, घेरणे हे क्रियापद व युद्धभूमीवरील शत्रू हे कर्म आहे. या दोघांचे वचन बदलले तर काय परिणाम होईल? मावळ्याने शत्रूंना युद्धभूमीवर घेरले. कर्ता व कर्म यांचे वचन बदलले तरी क्रियापदात बदल झाला नाही, हे आता आपण लक्षात आले. आता कर्ता व कर्म यांचे लिंग बदल करून पाहूया की क्रियापदाच्या रूपात काही बदल होऊ शकेल किंवा नाही. समीराने राधिकेला युद्धभूमीवर घेरले. येथे देखील आपल्याला दिसून येते की क्रियापदाच्या रूपात कोणताच बदल झालेला नाही. वरील उदाहरणावरून भावे प्रयोगाची काही वैशिष्ट्ये आपल्या ध्यानात आली असतील ती खालीलप्रमाणे. 1 कर्ता हा सामान्यतः तृतीया विभक्तीत असतो. 2 कर्म सामान्यतः द्वितीया विभक्तीत असते. 3 क्रियापद हे नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असते. आणि 4 क्रियापद हे कर्ता किंवा कर्म यांच्या लिंग व वचन ह्यानुसार बदलत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण इयत्ता 12वी मराठी या विषयातील व्याकरण या विभागातील प्रयोग हा घटक अभ्यासला. आता परीक्षेच्या वेळेस कृतीपत्रिकेत या घटकावर कशा प्रकारच्या कृती आपल्याला सोडवायच्या आहेत व त्या कशा प्रकारे सोडवायच्या आहेत हे देखील आपण पाहूया. कृतीपत्रिकेतील कृती 5अ मधील तिसरी कृती प्रयोग ही आहे. येथे आपल्याला प्रत्येकी 1 गुणासाठी 1 अशा एकूण 2 कृती सोडवायच्या आहेत. थोडक्यात या विभागासाठी एकूण 2 गुण आहेत. ह्या कृतींचे स्वरूप साधारणतः असे असणार आहे. पहिल्या कृतीत आपल्याला एक वाक्य दिलेले असेल व आपल्याला त्या वाक्यात कोणता प्रयोग दिसून येतो ते ओळखायचे आहे. यासाठी आपल्याला 4 पर्याय दिलेले असतील. आपण योग्य प्रयोग ओळखायचा आहे. आपल्यासमोर कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग व यापैकी कोणताही नाही असे 4 पर्याय असतील. याला 1 गुण असणार आहे. दुसऱ्या कृतीत आपल्याला कर्तरी, कर्मणी अथवा भावे प्रयोगाचे वाक्य ओळखायचे आहे. यासाठी पर्याय म्हणून आपल्याला 4 वाक्य दिलेली असतील. त्यातील केवळ एकच वाक्य हे विचारलेल्या प्रयोगाचे असणार आहे. आपणास ते अचूक ओळखायचे आहे. याला देखील 1 गुण असणार आहे. थोडक्यात कृती क्रमांक 5अ मधील ही तिसरी कृती 2 गुणांसाठी असणार असून शांतपणे विचार करून कृती सोडवल्यास हे 2 गुण मिळवणे मुळीच अवघड नाही हे आपणास लक्षात येईल. आणि हो, ही चित्रफीत पाहिल्यावर तर हे 2 गुण मिळवणे आपणास मुळीच अवघड वाटणार नाही याची मला खात्री आहे. धन्यवाद.